किड्स स्टोरी. गोष्टीला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोष्ट आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करा. गोष्टीच नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड्या. एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. तो लाकूड तोडून आपला संसार चालवत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला. त्याला एक मोठे झाड सापडले. तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड घेण्याऐवढेही पैसे नव्हते. तो खूप निराश झाला आणि नदीकाठी येऊन रडत बसला. त्याचे रडणे ऐकून नदीतून एक परी प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की, का रे तू रडत आहेस? लाकूडतोड्या परीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो. परी लगेच नदीत उडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो, परी ही माझी कुऱ्हाड नाही. मग परी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते. तो परत मान हलवून सांगतो, ही पण माझी कुऱ्हाड नाही. आता परी पुन्हा उडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते. इतक्यात लाकूडतोड्या म्हणतो, होय हीच माझी कुऱ्हाड आहे परी. परी म्हणते, तू खूप प्रामाणिक आहे. या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव. तात्पर्य, नेहमी खरे बोलावे.